1945 दुसरं महायुद्ध संपलं होतं. भारताला स्वातंत्र्य मिळणार होतं. स्वातंत्र्याची चाहूल सर्वत्र गुंजत होती. इंग्रज भारत देश सोडून जाणार होता. सत्ता हस्तांतरण होणार होतं. ज्या देशावर 150 वर्ष सत्ता गाजवली होती त्या इंग्रजांना एक चिंता निर्माण झाली होती की भारत स्वतंत्र तर होईल, पण भारताचा राज्यकारभार योग्य पद्धतीने चालावा यासाठी संविधानाची गरज आहे आणि एक सभा घेण्यात यावी. यासाठी विचार विनिमय करण्यासाठी ब्रिटिश सरकारने एक त्रिसदस्यीय शिष्टमंडळ भारतात पाठवले होते. हे शिष्टमंडळ सत्ता हस्तांतरणाची निर्विघ्न मार्ग म्हणजे सत्ता हस्तांतरणासाठी कोणतीच अडचण होऊ नये, सत्ता हस्तांतरणाची पद्धती कशी असावी हे मार्गदर्शन करण्यासाठीच ब्रिटिश शासनाने त्रिसदस्यीय शिष्टमंडळ भारतात पाठवले होते. याच शिष्टमंडळाला कॅबिनेट मिशन म्हणतात. या कॅबिनेट मिशनने 16 मार्च 1946 या दिवशी सत्ता हस्तांतरणाची योजना घोषित केली होती आणि याच प्रस्तावानुसार संविधान सभेच्या स्थापनेसाठी निवडणुका घेण्यात आल्या. संविधान सभेवर सदस्यांची निवडणूक प्रांतीय विधानमंडळाच्या निवडून आलेल्या सदस्यांद्वारे करण्यात आली. पण जातीवादामुळे या देशात विद्वत्तेला काही किंमत नाही. कोणी कितीही विद्वान असो, मनुवादी व्यवस्था त्याला खालचाच समजत असते. MA PhD DSc LLD DLiT बार याटला. विद्वत्तेचे पुजारी ज्ञानपंडित बाबासाहेब आंबेडकरांना मुंबई विधानमंडळातून निवडून येण्यास काँग्रेसच्या नेत्यांनी विरोध केला होता आणि म्हणून बाबासाहेब मुंबई विधानमंडळातून निवडून येऊ शकले नव्हते. त्यावेळेस श्री जोगेंद्रनाथ मंडल व इतर अनुसूचित जातींच्या सदस्यांच्या पाठिंब्यावर बंगाल विधानमंडळातून बाबासाहेबांनी संविधान सभेत प्रवेश मिळविला होता. 9 डिसेंबर 1946 या दिवशी स्वतंत्र भारताच्या संविधान निर्मितीच्या कार्याला सुरुवात झाली. उद्घाटन सभेत 296 सदस्यांना सहभागी